इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये पॅलेस्टाईनमधील सामान्य जनता, त्यातल्या त्यात गाझा पट्टीमधील सामान्य जनता आता होरपळताना दिसते. दोन्ही बाजूचे सामान्य नागरिक आता मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडताना दिसत आहेत. इस्रायलने गाझा परत ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे आणि हे करत असताना शक्य त्या सर्व मार्गांचा अवलंब करत गाझा पट्टीची कोंडी केली आहे. याच्यामुळे होतंय काय, तर त्या ठिकाणी मदत कार्य करायला, बचाव कार्य करायला अडथळा निर्माण होतोय. यासोबतच तेथील सामान्य जनतेला कोणत्याही पद्धतीचा पुरवठा करण्यास सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय. एका बाजूला इराण सढळ हाताने गाझातील हमासला मदत करत असताना हिजबुल्ला आणि सिरियामधील गट इस्रायल विरोधात आघाडी उघडत असताना जगाच्या एकूणच अनिश्चिततेत भर पडलेली आहे आणि या दोघांमधलं युद्ध, या दोघांमधला संघर्ष संपूर्ण रिजन मधील युद्धामध्ये कन्वर्ट होण्याची सुद्धा भीती निर्माण झालेली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवरती अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे आता इस्रायलच्या भेटीवरती आलेत आणि त्यांचा प्रयत्न असणार आहे हा संघर्ष लवकरात लवकर थांबवण्याचा आणि या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा. या भागातील मानवतावादी कार्य लवकरात लवकर कसं सुरू होईल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत आणि या प्रयत्नाचाच भाग म्हणून याच आठवड्यामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सुद्धा इस्रायलच्या दौऱ्यावरती येणार आहेत. आज आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊयात बायडन आणि सुनक यांच्या इस्रायल दौऱ्यामागे नेमकं कारण काय आहे आणि आता हमास आणि इस्रायल यांच्या संघर्षामध्ये पुढे काय होऊ शकतं आणि याचे परिणाम काय होऊ शकतात हे बघूयात आणि आता एकूणच पर्याय काय उपलब्ध आहेत याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. हमासने इस्रायलवरती हल्ला केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि युरोपियन युनियन यांनी उघडपणे इस्रायलला सपोर्ट केला आणि तिकडे इराणने सपोर्ट केला हमासला. तेव्हाच क्लिअर झालं होतं की हा विषय काही छोटा नसणार आहे, हा विषय दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि याचे परिणाम हे लॉंग टर्म असणार आहेत. हमासने 200हून अधिक जणांना बंधक बनवून ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये काही अमेरिकन नागरिक सुद्धा आहेत. याच्यातील महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमेरिका या संघर्षामध्ये आजपर्यंत तरी बघ्याची भूमिका घेत आलेले आहे. त्यांनी इस्रायलला कायमच सपोर्ट केलेला आहे, पण या एकूणच संघर्षामध्ये त्यांनी कधीही ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलेलं नाहीये. पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला पूर्णपणे संपवण्याचा विडा उचललेला आहे आणि गाझा पट्टी जी आहे ही हमास मुक्त लवकरात लवकर करू हेही त्यांनी त्यांच्या जनतेला वचन देऊन टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये अमेरिकेचा रोल आता मात्र फार महत्त्वाचा असणार आहे. पण कधी हे सर्व घडण्याच्या आधी, हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याच्या आधी अमेरिकेचा रोल फार महत्त्वाचा असणार आहे. कारण की हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याच्या नादामध्ये संपूर्ण गाझा पट्टीच बेचिराग होऊ शकते आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते आणि म्हणूनच अमेरिकेचा रोल फार महत्त्वाचा आहे. जो बायडन यांचा हा दौरा फार महत्त्वाचा आहे. इस्रायलवर हल्ला झाल्या अमेरिकेने इस्रायलला बिनशर्तपणे पाठिंबा दिला आणि स्पष्ट केलं की बायडन ॲडमिनिस्ट्रेशन वुड गिव्ह द इस्रायलीज द टाइम, स्पेस अँड सपोर्ट टू डील विथ हमास. यासोबतच त्यांनी इस्रायलला तातडीने $2 बिलियन पॅकेज सुद्धा देणार असल्याची घोषणा केली होती. अमेरिका सपोर्ट करते म्हणल्यानंतर ऑलरेडी ताकदवान असलेल्या इस्रायलचं बळ अजून वाढलं आणि त्यांच्या हवाई हल्ल्यानं पॅलेस्टाईनमध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू व्हायला लागला. मदत कार्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण व्हायला लागले आणि तिथली परिस्थिती दिवसागणिक ढासळत गेली आणि मग बायडन प्रशासनाचा सूर जो आहे तो बदललेला आता दिसून येतोय. सामान्य नागरिकांच्या वाढत्या मृत्यूमुळे ते आता इस्रायलला सूचना देत आहेत की हे सर्व काही करणं टाळा आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी जे लॉज आहेत, जो कायदा आहे त्याचा तुम्ही कुठेतरी जाऊन सन्मान करा. आणि आजपर्यंत इस्रायलने कधीही आंतरराष्ट्रीय कायद्यांचा ना सन्मान केलेला आहे किंवा ते कायदे पाळलेले आहेत. इस्रायलला तर बायडन यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय की गाझा पट्टी तुम्ही ताब्यात घेऊ नका. तसं जर का केलं तर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. हमास म्हणजे संपूर्ण पॅलेस्टाईन नाही आणि या सर्व गडबडीमध्ये इस्रायलकडून गाझामधील हॉस्पिटलवरती झालेला एअर स्ट्राईक संपूर्ण अरब जगतातील देशांना इस्रायल विरोधात उभं करू शकतो असा सुद्धा एक अंदाज आहे आणि याच्यातून युद्धाचा स्कोप वाढू शकतो आणि नंतर ती गोष्ट कंट्रोल करण्याच्या पलीकडे जाऊ शकते किंवा कंट्रोल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागू शकतात. त्याच्यामुळे आजच्या दिवशी जी गोष्ट अगदी दोघांमधल्या संघर्षापर्यंत मर्यादित आहे ती लवकरात लवकर थांबवण्यासाठी अमेरिका निश्चितपणे प्रयत्न करेल आणि
हे सर्व घडत असताना सुद्धा बायडन यांनी इस्रायलला प्राधान्य दिलेलं आहे. इस्रायलच्या दौऱ्यावरती ते आलेले. 3 ऑब्जेक्टिव्ह बेसिकली सांगितले जाते त्यांच्या या दौऱ्यामागचे. पहिलं म्हणजे काय? एक तर इस्रायलने या गाझा पट्टीमध्ये मदत कार्य करण्यासाठी कॉरिडॉर उपलब्ध करून द्यावा. अमेरिका तुमच्या सोबत आहे हे स्पष्ट शब्दामध्ये इस्रायलच्या नागरिकांना सांगण्यासाठी, यासोबतच संपूर्ण जगामध्ये तो संदेश देण्यासाठी बायडन इस्रायलच्या दौऱ्यावरती आलेले. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हे युद्ध लवकरात लवकर थांबवण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करू इच्छितात. इस्रायल वारंवार गाझा इव्हॅक्युएट करा म्हणून गाझामधील नागरिकांना आवाहन करते. आता 24 तासाचीच फक्त मुदत आहे हे त्यांनी 3 वेळा सांगून झालेलं आहे आणि ते डेडलाईन वारंवार देताना दिसतायत. आणि याच्या विरोधात हमास मात्र गाझा सोडू नका असं तिथल्या नागरिकांना सांगते. तरी सुद्धा नागरिकांनी तिथून बाहेर पडण्याला प्राधान्य दिलेले आहे. एका बाजूला इजिप्त जे आहे तो या नागरिकांना ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. इस्रायल वरून एअर स्ट्राईक करते आणि सगळीकडे ब्लॉकेड सुद्धा केलेला आहे. म्हणून जास्तीत जास्त नागरिकांचा मृत्यू होताना दिसतोय आणि विषय गंभीर होत चाललेला आहे. गाझामध्ये 20 लाखाहून अधिक पॅलेस्टाईन नागरिक राहतात आणि त्याच्यातील निम्मे जे आहेत हे 15 वर्षाच्या आतील आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्या मनावरती आणि एकूणच संपूर्ण रिजनवरती सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो आणि हा संघर्ष उलट पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणून ही गोष्ट आजच्याच दिवशी थांबवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. येणाऱ्या काळामध्ये या युद्धासंदर्भात नेमकं पुढे काय होईल हे आजच्या दिवशी तरी सांगता येणार नाही, पण युद्धाची धग मात्र वाढत चाललेली दिसून येते. यासोबतच इस्रायल आणि लेबनॉन यांच्या बॉर्डरवरती सुद्धा दररोज संघर्ष होताना दिसतोय. युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुद्धा इस्रायलच्या दौऱ्यावरती येणार आहेत. याच आठवड्यामध्ये सुनक यांनी त्यांच्या संसदेमध्ये मागेच म्हटलं होतं की ही सपोर्टेड ॲब्सोल्युटली इस्रायल्स राईट टू डिफेंड इटसेल्फ, टू गो आफ्टर हमास, टेक बॅक हॉस्टेजेस अँड स्ट्रेंथन इट्स लॉंग टर्म सिक्युरिटी. थोडक्यात काय, त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे. पण गाझामध्ये गेल्या काही दिवसामध्ये 3,000हून अधिक पॅलेस्टाईन नागरिकांचा झालेला मृत्यू हा सर्वांना चिंतेत टाकतोय आणि त्याचमुळे ब्रिटन सुद्धा या युद्धाचा आवाका वाढू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करेल. आता बघा, जरी इस्रायलने असं ठरवलं की आम्ही हमासला पूर्णपणे संपवून टाकू, तर ते काही शक्य नाहीये. तो लॉंग टर्म प्रोसेसचा भाग आहे आणि जोपर्यंत तिथल्या नागरिकांना विश्वासात घेतलं जात नाही, जोपर्यंत त्यांना विश्वास दिला जात नाही, तोपर्यंत हमास काही संपणार नाहीये. आणि विश्वास कशातून येईल? तर जेव्हा चर्चा केली जाईल, डायलॉग केला जाईल, त्याच्यातूनच विश्वास देता येऊ शकतो. आणि म्हणूनच हमास आणि इस्रायल या दोघांनाही चर्चेच्या टेबलवरती घेऊन येण्यासाठी अमेरिका आणि UK हे दोघेही शक्य तितके प्रयत्न करू शकतात असं म्हटलं जातंय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.